नमस्ते, मी महेंद्र रमेश दैबाते, प्राथमिक शाळा बेंबळावाडी प्राथमिक शिक्षक। आज मी तुम्हाला शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ जे आहे ते शॉर्टकट ट्रिक्सने लक्षात कसे ठेवायचे याविषयीचे ट्रिक्स सांगणार आहे। चला तर बघूया। या ठिकाणी ट्रिक्स लिहिलेली आहे। ट्रिक्स अशी आहे की अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक सदस्याच्या आद्याक्षराचा वापर करून आपण या ठिकाणी ट्रिक बनवलेली आहे। तर सगळ्यात पहिले नाव जे आहे ते आपण बघूया। या ठिकाणी पहिली ट्रिक आहे प्रमोत्रिपी। प्रमोत्रिपी। प्र म्हणजे प्रधान, मो म्हणजे मोरो, त्रि म्हणजे त्रिंबक आणि पी म्हणजे पिंगळे। प्रधान, मोरो, त्रिंबक, पिंगळे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचे। दुसरं नाव आहे अरानिमू। अरानिमू म्हणजे अ म्हणजे अमात्य, रा म्हणजे रामचंद्र, नि म्हणजे निळकंठ आणि मु म्हणजे मुजुमदार। या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे सेहम्मो। तिसरी ट्रिक्स आहे आपली सेहम्मो। सेहम्मो म्हणजे काय तर से म्हणजे सेनापती। सेनापती हंबीरराव मोहिते। त्यानंतर आहे पमोप। पमोपचा अर्थ आहे पम म्हणजे पंडितराव, पंडितराव, मो म्हणजे मोरेश्वर आणि परत जे शेवटचं प आहे त्याचा अर्थ आहे पंडितराव। पमोप म्हणजे पंडित, मोरेश्वर, पंडितराव। यानंतर 5 नंबरची ट्रिक्स आहे ज्ञानीरा। ज्ञानीरा, न्यायाधीश, निराजी, रावजी। ज्ञानीरा लक्षात ठेवलं की पुढचं नाव आपल्याला लक्षात राहतं। त्यानंतर 6 नंबरची ट्रिक आहे स अ द। स म्हणजे सचिव, अ म्हणजे अण्णाजी आणि द म्हणजे दत्त। स अ द सचिव, अण्णाजी, दत्त। त्यानंतर आहे मंदत्रिवा। प्रत्येकाचा आद्याक्षर घेतलेला आपण। म म्हणजे मंत्री, द म्हणजे दत्ताजी, त्रि म्हणजे त्रिंबक आणि वा म्हणजे वाकनीस। शेवटची ट्रिक आहे आपली सुरात्रीड। सुरात्रीड। सु म्हणजे सुमंत, रा म्हणजे रामचंद्र, त्रि म्हणजे त्रिंबक आणि ड म्हणजे डबे। सुरात्रीड। अशा पद्धतीने ट्रिक्सने अभ्यास केल्याने आपण अतिशय सोप्या पद्धतीने अष्टप्रधान मंडळ लक्षात ठेवू शकतो। धन्यवाद।